शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना धमकी देण्यात आली आहे। आमदार संजय गायकवाड यांच्याकडून प्रशांत आंबींना धमकी दिल्याचा या ठिकाणी प्रकार घडलेला आहे। महाराजांविषयी आदर दाखवताना गायकवाड यांचीच जीभ घसरली आहे। संजय गायकवाड यांच्याकडून प्रशांत आंबींना अश्लील शब्दात शिवीगाळ करण्यात आली आहे। प्रशांत आंबींच्या कुटुंबाविषयी देखील गायकवाड यांच्याकडून अश्लील विधान करण्यात आले। TV9 मराठी मात्र या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाहीये। हॅलो, हा बोला. प्रशांत भाऊ, मी आमदार संजय गायकवाड बुलढाणा. तुमचं एक पुस्तकात आमच्या लग्नामध्ये काय म्हटलं, शिवाजी कोण होता म्हणून. हा, तर तुम्ही शिवाजी महाराजाला शिवाजी म्हणता का? ते गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे. अरे गोविंद पानसरे शिवाजी महाराजांना शिवाजी म्हणणारा? तुम्ही मराठा आहे, त्याचे वंशज आम्ही. त्यांची आठवण ऐकू माझ्या घराण्याची होती. तुला माहिती आहे ना पानसरेचे काय हाल झाले? माहिती आहे मला. मग ब्राह्मण आहे? मी ब्राह्मण नाहीये. मग छत्रपती शिवाजी महाराज कोण होते हे लिहि ना तू. हा, मग तेच सांगतोय की जर अनादर करणं हेतू असता तर लिहिलं असतं. लिहून घे. मी आमदार संजय गायकवाड. तुला घरात मुसलमान तुम्ही आता तू कधी पुस्तक दिसला? मी धमक्या देत नाही, मी करून बोलतोय व्यवस्थित. नीट बोल. शिवाजी महाराज मी व्यवस्थित बोलतोय, तुम्ही व्यवस्थित बोला. मी व्यवस्थित बोलतो. तू शिवाजी का लिहिलं कस काय? मी व्यवस्थित बोला. तू राहायचं कुठं? तू त्या घरात घुसून मारून तुला मी. तो अधिकार आमच्याकडे नाही. पानसरेंचं पुस्तक आहे ते. मग पानसरेला भेटायला वर जाय. काय करणार आहे तुम्ही? अरे जेव्हा आपल्या राजाचा व्यवस्थित बोला. साहेब सुटतो. व्यवस्थित बोलायचं. काय सांग बघ कुठे यायचं तर. आणि इंग्रज आणखीन काय बोलास तुला? अरे बाबा व्यवस्थित बोल. शिवाय मला पण देता येतात. त्याच्यापेक्षा जरा मी. हॅलो, तुम्ही आमच्या महाराजाला बदनाम करून टाकलं. साल्या आराम करावं. संजय गायकवाड कोणी महाराष्ट्राला आमदार चेक कर. तू बी डॉन आहे का मोठा? ते तुला समजण काय आता? मी घ्याल झाला बाबा. हे संस्कार दिलेत का तुला? काय बोलतोय? संस्कार त्या जीभ कापून टाकेन मी. बर बर, बघूया की. या उद्या जीभ कापायला. शिवाजी कोण होता हे या पुस्तकाचं प्रकाशन केलंय. काय नेमकं कशाबद्दल तुमचं ऑब्जेक्शन आहे? शिवाजी एकरी शब्दाचा प्रयोग केला हे योग्य वाटतं का? तर तो मला वेड्या वाकड्या भाषेत बोलायला लागला, टस्सांना बोलायला लागला. आम्ही सगळं सहन करू शकतो, पण शिवरायांचा अपमान या राज्यात आणि या देशात आम्ही कधी सहन करू शकत नाही. आणि पानसरे आज आहेत का? तू त्यांना का जाऊन वरून विचारून आला का? ब्राह्मण म्हणून मला तुम्ही असं बोलता का? म्हटलं मी तुझी जात कधी विचारली? तू ब्राह्मण आहेस म्हणून. तू ब्राह्मण आहेस का असं तुला मी विचारलं का तुला मी? आणि अशा लोकांच्या शिव्याच हसाळल्या नाही पाहिजे. यांच्या अशा लोकांची जीभ पण हसाळली पाहिजे की एवढं इतका मोठा अपमान करून सुद्धा त्यांची जी टर्रेल भाषा असते की आम्ही बघून घेऊ, आम्ही करून घेऊ, या बघा काय करा, त्याच्यामुळे तो त्या दिवशी मी त्याला झापलेला आहे. त्याविषयी तर जर कोणी इतका माजूरपणे जर बोलत असेल तर त्याला शिवाय असल्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. आणि तो मी काही चुकीचं केलेलं नाही. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. आपल्यासोबत प्रशांत आंबे आहेत. बोलूया नेमकं काय घडलंय, काय सांगाल, कोणाचा तो फोन होता आणि काय त्यांचं नेमकं म्हणणं? आम्ही जे पुस्तक गोविंद पानसरे यांचं शिवाजी कोण होता या नावाचं, त्यांचं म्हणणं असं होतं की हे पुस्तकाचं जे शीर्षक आहे शिवाजी कोण होता हे एकेरी आहे. मी त्यांना बराच वेळ, जवळजवळ आम्ही 9 मिनटं फोन कॉलवर बोललो. तर त्यांना मी हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की शिवाजी महाराजांच्या नावातलं जे जी आहे हे आदरार्थीच आहे आणि हा एकेरी उल्लेख नाही आहे. तरी ते ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हते. त्यांनी 9 मिनटामध्ये ते फक्त मला अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ करीत होते. त्याच्यानंतर ते मला जीवे मारण्याची धमकी देत होते. ते फक्त त्यांना वाचण्यात अजिबात इंटरेस्ट नव्हता. त्यांना फक्त शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी देण्यातच इंटरेस्ट होता असं मला वाटतंय. भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर.